Once again, very warm welcome, very good evening to all of you. And I was super excellent. ओके, तर या ठिकाणी आपण सर्वात पहिल्यांदा आपण काय डिस्कशन केलं रे? सरफेस टेन्शन मतलब होता क्या है सर? सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला, सरफेस टेन्शनला आपण कॅपिटल डी ने इंडिकेट करतो. ओके, सो कॅपिटल डी इक्वल्स टू एफ अपॉन एल. त्याचीच आपण डेफिनेशन बनवली. द टॅन्जेन्शियल फोर्स पर युनिट, ओके, लेंथ इज कॉल्ड एज द, किंवा द टॅन्जेन्शियल फोर्स ऍक्टिंग ऑन द इमॅजिनरी लाईन इज कॉल्ड एज द सरफेस टेन्शन म्हणलं. त्याच्यानंतर एसआय युनिट बघितला, न्यूटन पर मीटर. त्याच्यानंतर इंटरमोलिक्युलर फोर्स बघितला, कोहिसिव्ह फोर्स बघितला, ऍडिसिव्ह फोर्स बघितला. कोहिसिव्ह फोर्सलाच आपण फोर्स ऑफ कोहेजन म्हणतो, ऍडिसिव्ह फोर्सलाच आपण या ठिकाणी फोर्स ऑफ ऍडेजन म्हणतो. Yes, so these are things which we have discussed in our last lecture. आता याच्यानंतर याच्या पुढची गोष्ट आहे रेंज ऑफ द मॉलिक्युलर अट्रॅक्शन. आता रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन काय असतं हे आपल्याला स्टडी करायचं आहे. एकदम इझी कन्सेप्ट आहे. एक मिनिट. ओके, यस, टायटल येतो रेड कलरच्या पेन. सो रेंज ऑफ द मॉलिक्युलर अट्रॅक्शन, 4th नंबरचे आपल्याला कन्सेप्ट बघायचे आहे. टायटल आहे माझ्यासोबत, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. आता रेंज म्हणजे काय तुम्हाला माहित आहे रे? ओके, जसं आपलं मोबाईलची रेंज असते, मग तसंच या ठिकाणी मॉलिक्युलच्या अट्रॅक्शनची पण रेंज असते. समजा या ठिकाणी हा मॉलिक्युल इथं आहे, ओके, मग हा मॉलिक्युल मला सांगा तो इथला मॉलिक्युल अट्रॅक्ट करणार आहे का रे? लई लांबचा? 100% नाही. ओके, तर या ठिकाणी तो जवळपासचेच मॉलिक्युल अट्रॅक्ट करेल. म्हणजे त्याची एक काही ना काही रेंज असेल, तर त्या रेंजलाच काय म्हणायचं? रेंज ऑफ द मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणायचं. सो याची डेफिनेशन काय येणार आहे? द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम दी मॉलिक्युल. ओके, म्हणजे या मॉलिक्युल पासून, एक मिनिट, आता रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स या ठिकाणी थोडी मी झूम केलेला आहे आणि थोडी एवढी ड्रॉ केलेली आहे. ओके, म्हणजे इथपर्यंतच काय होतोय, हा जो मॉलिक्युलर फोर्स आहे तो इफेक्टिव्ह आहे. इफेक्टिव्ह म्हणजे अप्लाय होतोय, त्याच्यानंतर हा मॉलिक्युलर फोर्स 0 होतोय. त्याच्यानंतर समजा मॉलिक्युल इथं प्रेझेंट असेल तर तो मॉलिक्युल अट्रॅक्ट होणार नाही. जर मॉलिक्युल इथं असेल तो अट्रॅक्ट होईल, जर मॉलिक्युल बाउंड्रीवर असेल तो पण मॉलिक्युल अट्रॅक्ट होईल. यस, या लक्षामध्ये. सो रेंज ऑफ द मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजे काय? द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्युल, म्हणजे या मॉलिक्युल पासूनचे मॅक्झिमम डिस्टन्स, ओके, फ्रॉम अ मॉलिक्युल अप टू विच अ मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. कुठपर्यंत? जिथपर्यंत मॉलिक्युलर फोर्स हा इफेक्टिव्ह आहे, सो तिथपर्यंतच्या डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो? रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स म्हणतो. एकदम तुम्हाला ढोबळ भाषेमध्ये सांगू का? एकदम सिंपल भाषेमध्ये सांगू का? एक मॉलिक्युल आहे. हा सर एक मॉलिक्युल आहे. ओके, मग या मॉलिक्युल मध्ये मला सांगा, हा मॉलिक्युल, ओके, हा मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करणार आहे? हाँ सर, जाहिर सी बात है, ये मॉलिक्युल अट्रॅक्ट करेगा. ओके, मग याची रेंज कुठपर्यंत आहे? ओके, तर या मॉलिक्युल पासून कुठपर्यंतचं डिस्टन्स आपण घ्यायचं जिथपर्यंत त्याचा मॉलिक्युलर फोर्स हा इफेक्टिव्ह असतो, म्हणजे ऍप्लिकेबल असतो. त्याच्यानंतर फोर्स हा 0 असतो, अट्रॅक्टिव्ह फोर्स. सो त्या डिस्टन्सला काय म्हणायचं? रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स म्हणायचं. यस, आणि हे जे डिस्टन्स असतं, हे डिस्टन्स असतं नॅनोमीटर मध्ये, जवळपास 10⁻⁹ नॅनोमीटर इन द सॉलिड अँड द लिक्विड. सो सॉलिड आणि लिक्विड सबस्टन्स मध्ये याची जी मॉलिक्युलर रेंज असते ती 10⁻⁹ मीटरच्या आसपास असते, म्हणजे ही नॅनोमीटर मध्ये येणार आहे. ओके, 10⁻⁶ मीटर आलं असतं तर हे मायक्रोमीटर मध्ये आलं असतं, 10⁻³ आलं असतं तर मिलीमीटर मध्ये आलं असतं, 10⁻² आलं असतं तर सेंटीमीटर मध्ये आलं असतं. आता ह्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. जरी समजा बेसिक गोष्टी माहित नसेल तरी अशा अशा तुम्हाला बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. 10⁻⁹ म्हणजे नॅनोमीटर, 10⁻⁶ म्हणजे मायक्रो, 10⁻³ म्हणजे मिली आणि 10⁻² म्हणजे सेंटीमीटर. ओके, सो या गोष्टी तुम्हाला पुढे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी युजफुल होणार आहेत. यस यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स आहे. डेफिनेशन लिहून घ्यायची. ओके, राईट ऑन द डेफिनेशन. एक मिनिट, याला ग्रप करून घेतो. हा, सो राईट ऑन द डेफिनेशन. या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स, द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्युल, द मॅक्झिमम डिस्टन्स from a molecule, the maximum distance from a molecule up to which the molecular force is effective, up to which the molecular force is
effective, up to which the molecular force is effective. Okay, is called a range of molecular force, is called a range of molecular force. Yes. ओके, आणि त्याच्यानंतर याची जी रेंज असते 10⁻⁹ मीटरच्या आसपास असते इन सॉलिड अँड इन लिक्विड मध्ये. ओके, ठीक आहे. गॅसेस मध्ये आणखी याच्यापेक्षा थोडी जास्त असते. हा, तर त्याच्यानंतर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, ती गोष्ट आपल्याला बघायची आहे. येस, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन सर्वांना लक्षात आलं का, किंवा रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स. अरे त्या मॉलिक्युलची अट्रॅक्ट करण्याची डिस्टन्स कुठपर्यंत आहे, त्यालाच म्हणायचं रेंज, म्हणजे रेंज कुठपर्यंत आहे. ओके, याला काय म्हणायचं, रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स म्हणायचं. त्याच्यानंतर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स काय असतो हे आपल्याला स्टडी करायचं आहे. आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, काही नाही, एकदम इझी आहे. ओके, आता आपण एक मॉलिक्युल घेतला, हा सर मॉलिक्युल घेतला, त्याच्यानंतर आपल्याला याची मॉलिक्युलर रेंज माहित आहे. सपोज आपण याची मॉलिक्युलर रेंज कन्सिडर केली 10⁻⁹ मीटर. हा सर, ओके, इतना हमने कन्सिडर किया. तर एवढी, आता हे जे मॉलिक्युलर डिस्टन्स आहे, हे जे मॉलिक्युलर रेंज आहे, याला तुम्ही रेडियस कन्सिडर करा आणि एवढ्या रेडियसचा एक स्पियर ड्रॉ करा. सो त्या स्पियरला काय म्हणायचं रे, या स्पियरला काय म्हणायचं, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. बघा, रिपीट सांगू का, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स रिपीट सांगायचं का मला एकदा सांगा, येस ऑर नो. येस. ओके, हा बेटा बघा, या ठिकाणी आपण एक मॉलिक्युल घेतलेला आहे, हा का नाही, यस घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स बघितलं. हा सर, आताच आपण बघितलं, म्हणजे डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्स पर्यंत तो मॉलिक्युलर फोर्स हा इफेक्टिव्ह असतो, म्हणजे अट्रॅक्टिव्ह असतो. ओके, तर या ठिकाणी समजा या मॉलिक्युलचा मॉलिक्युलर फोर्स किती आहे, रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स किती आहे, समजा 10⁻⁹ मीटर आहे. ओके, मग तेवढं डिस्टन्स त्या मॉलिक्युल पासून आपण घेतलेला आहे आणि त्याला एक आपण असा स्पियर ड्रॉ केलेला आहे, एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. सो या स्पियरला काय म्हणायचं, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणायचं. या स्पियरला काय म्हणायचं, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणायचं. मग याची डेफिनेशन कशी येणार आहे, अन इमॅजिनरी स्पियर, हा एक इमॅजिनरी स्पियर आहे विथ अ मॉलिक्यूल ऍट इट सेंटर. मॉलिक्यूलची पोझिशन कुठे आहे, सेंटरला आहे. अँड रेडियस इक्वल टू, म्हणजे या स्पियरची जी रेडियस आहे, रेडियस इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज. म्हणजे रेडियस जी आपण घेतलेली आहे ती काय राजांनो, मॉलिक्युलर रेंज आहे. इज कॉल्ड एज द स्पियर ऑफ द इन्फ्लुएन्स. त्यालाच आपण काय म्हणलं, स्पियर ऑफ द इन्फ्लुएन्स म्हणलं. यस, डेफिनेशन लक्षात आली, यस ऑर नो मला सांगा. डेफिनेशन लगेच तुम्हाला लिहून देतो. येस सर. यस, ओके, चला ठीक आहे. याच्यानंतर आता फक्त 2 डेफिनेशन आहेत, त्याच्यानंतर आपला टाइमच होऊन जाईल. ओके, सो राइट डाउन द डेफिनेशन ऑफ द स्पियर ऑफ द इन्फ्लुएन्स. हायलाइटर दिसत नाही ना, थांबा 1 मिनिट. हायलाइटर, हा दिसतो सर्वांना. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स याची डेफिनेशन आपल्याला लिहून घ्यायची आहे. चला पेन चेंज करतो. अरे यार, तुम्ही म्हणले ब्लॅक कलरचा पेन, ठीक आहे, ब्लॅक कलरचा नको यार, ब्लू घेऊया, मस्त चकाचक. हा, राइट ऑन डेफिनेशन, an imaginary sphere with a molecule at its center. An imaginary sphere with a molecule, molecule कुठे आहे, with a molecule at its center, ओके. हा, त्याच्यानंतर अँड रेडियस इक्वल टू, अँड त्याची जी रेडियस आहे, अँड रेडियस इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज, रेडियस इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज, ओके, इज कॉल्ड एज, त्याला आपण काय म्हणतो, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो. इज कॉल्ड स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. इज कॉल्ड एज द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर आता सरफेस फिल्म काय असतं आपल्याला बघायचंय. सरफेस फिल्म काय असतं बघा, एकदम इझी आहे. काय असतं सरफेस फिल्म, पुढचा कन्सेप्ट आहे आपला. तर या ठिकाणी मी टायटल लिहितो, पेन चेंज करतो. चला, ब्लॅक कलरचा पेन. सरफेस फिल्म. आता सरफेस फिल्म एक कन्सेप्ट आहे,
आणि त्याच्यानंतर फ्री सरफेस एक कन्सेप्ट आहे. ओके, या ठिकाणी मी लगेच नाव लिहितोय. फ्री सरफेस, सरफेस फिल्म आणि फ्री सरफेस हे दोन कन्सेप्ट आहेत. ओके, आता सरफेस फिल्म म्हणजे काय? या ठिकाणी आपण लिक्विड घेतलेलं आहे. हा सर, या बीकर मध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे? एक स्पियर घेतलेला आहे. ओके, या ठिकाणी आपण स्पियर घेतलेला आहे. मग या स्पियरची जी रेडियस, ओके, या स्पियरची रेडियस म्हणजे काय असते? या सरफेस फिल्मची थिकनेस असते. म्हणजे समजा मॉलिक्यूल आपण इथं घेतला, याची रेडियस इथे येणार आहे. मॉलिक्यूल इथं घेतला, याची रेडियस इथे येणार आहे. इथं मॉलिक्यूल घेतला, याची रेडियस इथे येणार आहे. इथून जर समजा आपण एक खालून सगळ्या स्पियरला एक टँजंट ड्रॉ केला, ओके, म्हणजे याची रेडियस येणार आहे. मग याची जी थिकनेस आहे, ती थिकनेस म्हणजे काय नाही राजांनो, थिकनेस इक्वल्स टू द रेडियस ऑफ द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. मग या थिकनेसला काय म्हणायचं? सरफेस फिल्म म्हणायचं. आणि फ्री सरफेस म्हणजे काय असतो? फ्री सरफेस म्हणजे काय असतो? या सरफेस फिल्मचा सर्वात वरचा लेअर, ओके, सरफेस फिल्मला 2-3 लेअर असतात. हा वरचा लेअर असतो, हा मधला लेअर असतो आणि हा खालचा लेअर असतो. सो सरफेस फिल्मच्या सर्वात वरच्या लेअरला काय म्हणायचं? फ्री सरफेस म्हणायचं. यस, म्हणजे याची डेफिनेशन काय? द सरफेस ऑफ अ लिक्विड विच डझंट एक्सपिरियन्स एनी शिअर स्ट्रेस. ओके, ही आता वेगळ्या भाषेमध्ये डेफिनेशन झाली. किंवा तुम्ही अशी बी डेफिनेशन लिहू शकता, द अपर सरफेस ऑफ द सरफेस फिल्म इज कॉल्ड एज द सरफेस, यस, फ्री सरफेस. ओके, किंवा सरफेस फ्री असे तुम्ही म्हणू शकता. ओके, चला, या ठिकाणी आपण या काही टर्म बघितलेल्या आहेत. याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे, तो पुढचा पार्ट थोडा लेंदी नाहीये, थोडा मोठा आहे, त्याच्यामुळे आज होणार नाही. तो पार्ट आपण उद्या बघूया. ओके, चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. आता याच्यामधला सर्वात महत्वाचा पॉईंट कोणता आहे सांगतो. ओके, बाकीच्या गोष्टी तुम्ही करा का न करा, पण सरफेस टेन्शनची डेफिनेशन, सरफेस टेन्शनचा सिम्बॉल, त्याच्यानंतर सरफेस टेन्शनची ही छोटीशी डायग्राम, कधी कधी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिफाईन अँड एक्सप्लेन द सरफेस टेन्शन. 2 मार्काचा क्वेश्चन, फुकटचे मार्क सोडायचे नाही. ओके, सरफेस टेन्शनची डेफिनेशन लिहायची मस्तपैकी, त्याच्यानंतर एफ काय असतं, एल काय असतं, टी काय असतं लिहायचं, फॉर्म्युला लिहायचं आणि त्याचं SI युनिट लिहायचं आणि फुकटामध्ये 2 मार्क घ्यायचे. यस, ओके, चलो ठीक आहे. हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू. आता याच्यानंतर तुम्हाला एन्जॉयच आहे. ओके, चला ठीक आहे. लेक्चर आहे याच्यानंतर.